श्री गुरुचरित्र अध्याय 3 अमरीशाची कथा। श्री गणेशाय नमः। एने परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी, संतोषोनी नामकरणी विनवतसे मागुती। जय जयाची सिद्धमुनी तारक तू आम्हा लागुनी, संदेह होता माझे मनी आजी तुआ फेडिला। तुझेनी सर्वस्व लाधलो आनंद जळी बुडालो, परमतत्व जोडलो आजीचे निदातारा। ऐसे श्री गुरु महिमान मज निरोपिले त्वा ज्ञान, आनंदमय माझे मन तुझे निधर्मे स्वामिया। कवने ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोठे ग्रास, होईन तुझा आता दास म्हणून चरणी लागला। कृपानिधी सिद्ध मुनी तया शिष्या आलिंगोनी, आशीर्वचन देऊनी सांगे आपुला वृत्तांत। जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कारू, पुससे जरी आम्हा आहारू गुरु स्मरणी नित्य जाना। श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान, सदा सेवितो याचे गुण मनोनी पुस्तक दाविले। भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछी जे मनात, ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता। धनार्थी यासी अक्षय धन पुत्र पौत्रारी गोधन, कथा ऐकता होय जान ज्ञानसिद्धी तात्काळ। जे भक्तीने सप्तक एक पडती ऐकती भक्त लोक, काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती। ग्रह रोगादि पीडन न होती व्याधी कधी जान, जरी मनुष्यास असले बंधन त्वरित सुटे ऐकता। ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवसी, ब्रह्महत्या पापे नाशी एक चित्ते ऐकता। इतुके ऐकोनी त्या अवसरी नामधारक नमस्कारी, स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी। साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी तू जगज्योती, होती वासना माझे चित्ती गुरुचरित्र ऐकावे। एखादा तृष्णेने पीडित जात असता मार्गस्थ, त्या आणुनी देती अमृत तयापरी तू मज भेटलासी। गुरुचा महिमा ऐको कानी सांगीजे स्वामी विस्तारोनी, अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी। इतुकिया अवसरी सिद्धयोगी अभय करी, धरोनी सव्य करी घेऊनी गेला स्वस्थाना। असे ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी, बैसोनी सांगे ज्ञानज्योती ऐक शिष्या नामधारका। नेनती सोय गुरुदास्यका याची कारणे उपबाधका, होती तुझ अनेका चिंता क्लेश घडती तुझ। ओळखावया श्री गुरुमूर्तीसी आपुला आचार परियेसी, दृढ भक्ती धरोनी मानसी ओळखीजे मज श्री गुरु। ऐकोनी सिद्धांचे वचन संतोषे नामधारक सगुण, क्षण क्षणा करी नमन करुणावचने करोनिया। तापत्रायाग्नीत पोळलो मी संसार सागरी बुडालो, क्रोधादी जलचरी वेष्ठिलो अज्ञान जाळे वेष्ठुनिया। ज्ञाननौकी बसवुनी कृपेचा वायू पालानुनी, देहातारक करुनी तारावे माते स्वामिया। ऐशी या करुणा वचनी विनवतसे नामकरणी, मस्तक सिद्धाची या चरणी ठेविता झाला पुन्हा पुन्हा। तव बोलिला सिद्ध मुनी न धरी चिंता अंतःकरणी, उठवितसे आश्वासोनी सांकडे फेडीन तुझे आता। ज्यांसी नाही दृढ भक्ती सदा दैन्ये कष्टती, श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी। संशय धरुनी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी, तेने गुन्हे हा भोग भोगिसी नाना कष्टे व्याकुळित। सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार, ऐसा देव कृपा सागर तुझ कृपे सर्वथा।
गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदाबोधू, तुझे अंतःकरणी बेधू असे तया चरणांवरी. तो दातार अखिल मही, जैसा मेघाचा गुण पाही, पर्जन्य पडतो सर्वांठाई, कृपा सिंधू ऐसा असे. त्यांचे ती पात्रानुसार, सांगेन साक्षी एक थोर, सखोल भूमी उदक स्थिर, उन्नती उदक नाही जाण. दृढ भक्ती जाना सखोल भूमी, दांभिक ओळखा उन्नत तुम्ही. याची या कारणे मनोकर्मी, निश्चयावे गुरुसी. मनोनी श्री गुरु उपमा, ऐसा कनव असे महिमा. प्रपंच होय परब्रह्मा, हस्तमस्तकी ठेवूनिया. कल्पतरूची द्यावी उपमा, कल्पिले लाभे त्याचा महिमा. न कल्पिता पूर्वी कामा, कामधेनू श्री गुरु. ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती, ख्याती असे श्रुती स्मृती. संदेह सांडूनी एकचित्ती, ध्याय पादांबुज श्री गुरूंचे. इतके परिसोनी नामधारक, नमन करोनी क्षणेक. कर संपुट जोडूनी ऐक, विनवतसे सिद्धासी. श्री गुरु सिद्ध योगेश्वरा, कामधेनू कृपा सागरा. विनवतसे अवधारा, सेवक तुमचा स्वामिया. स्वामींनी निरोपिले सकळ, झाले माझे मन निर्मळ. वेध लागला असे केवळ, चरित्र श्री गुरुचे ऐकावया. गुरुत्रयमूर्ती ऐको कानी, का अवतरले मनुष्य योनी. सर्व सांगावे विस्तारोनी, म्हणून चरणी लागला. मग काय बोले योगींद्र, बारे शिष्या तू पूर्णचंद्र. माझा बोध समुद्र, कैसा तुवा उत्साह विला. तू ते महासुख लाधले, गुरुदास्यत्व फळले. परब्रह्म अनुभवले, आजीचेनी तुझ आता. हिंडत आलो सकळ क्षिती, कवना नव्हे ऐशी मती. गुरुचरित्र न पुसती, तू ते देखिले आजी आम्ही. ज्यासी इह परित्रींची चाड, त्यासी ही कथा असे गोड. त्रिकरणे करोनिया दृढ, एकचित्ते ऐकिजे. तो भक्त केवळ श्री गुरुचा, मनोनी भक्ती झाली उंचा. निश्चयो मनी माझी या वाचा, लाधली चारी पुरुषार्थ. धनधान्यादी संपत्ती, पुत्र पौत्र श्रुती स्मृती. इह सौख्य आयुष्य गती, अंती गती असे जाना. गुरुचरित्र कामे धेनू, वेदशास्त्र संमत जाणू. अवतरला त्रयमूर्ती आपणू, धरोनी नरवेश कलियुगी. कार्याकारण अवतार, होऊन येती हरिहर. उतरावया भूमिभार, भक्तजना ते तारावया. ऐकोनी सिद्धाच वचना, प्रश्न करी शिष्यराना. त्रयमूर्ती अवतार किंकारना, देह धरोनी मानुषी. विस्तारोनी ते आम्हासी, सांगा स्वामी कृपेसी. म्हणोनी लागला चरणासी, करुणा वचने करोनिया. सिद्ध म्हणे नामधारका, त्रयमूर्ती तीन गुण एका. आदी वस्तू आपण एका, प्रपंच वस्तू तीन जाना. ब्रह्मायाचा रजोगुण, सत्वगुण विष्णू जान. तमोगुण उमारमन, मूर्ती एकची अवधारा. ब्रह्मासृष्टी रचनेसी, पोषक विष्णू परियेसी. रुद्रमूर्ती प्रलयासी, त्रयमूर्तींचे तीन गुण. एका वेगळे एक न होती, कार्याकारण अवतार घेती. भूमीचा भार फेडिती, प्रख्यात असे पुराणी. सांगेन साक्ष आता तुझ, अंबरीश म्हणजे द्विज. एकांदशी व्रताची या काज, विष्णूसी अवतार करविले. अवतार भाव या कारण, सांगेन तुझ विस्तारून. मन करोनी सावधान, एक चित्ते परियेसा. द्विज करी एकादशी व्रत, पूजा करी अभ्यागत. निश्चयो करी दृढ चित्त, हरिचिंतन सर्व काळ. असो त्याची या व्रतासी, भंग करावया आला ऋषी. अतिथी होऊन हटेसी, पाविला मुनी दुर्वास. ते दिवशी साधन द्वादशी, घडी एक. आला अतिथी कारणिक, अंबरीशास पडला धाक. केवी घडे मनोनिया, ऋषी आले देखोनी. अंबरीशाने अभिवंदोनी, अर्घपाद्य देऊनी. पूजा केली उपचारे, विनवतसे ऋषीश्वरासी. शीघ्र जावे स्नानासी,
साधन आहे घटिका द्वादशी, यावे अनुष्ठान सारोनिया. ऋषी जाऊनी नदीसी, अनुष्ठान करीती विधींसी. विलंब लागता तयासी, आली साधन घटिका. व्रतभंग होईल म्हणुनी, पारणे केले तीर्थ घेऊनी. नाना प्रकार पक्वांनी, पाक केला ऋषी ते. तव आले दुर्वास देखा, पाहुनी अंबरीशाच्या मुखा. म्हणे भोजन केलीसी का, अतिथी बिन दुरात्मया. शाप देता ऋषीश्वर, राजे स्मरला शाणंधर. करावया भक्ताचा कैवार, टाकून आला वैकुंठा. भक्तवत्सल नारायण, शरणागताचे रक्षण. बिरुद बोलती पुराणे जान, धावे धेनू पस्सासी जैसी. शापिले ऋषीने द्विजासी, जन्मावेगा अखिल योनिसी. तव पावला ऋषिकेशी, येऊनी जवळी उभा ठेला. मिथ्या नव्हे ऋषीचे वचन, द्विज धरिले श्री विष्णूंचे चरण. भक्तं वत्सल ब्रीद जान, तया महाविष्णूचे. विष्णू म्हणे दुर्वासासी, तुवा शापिले अंबरीशासी. राखीन आपुल्या दासासी, शाप आम्हासी तुम्ही द्यावा. दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर, केवळ ईश्वर अवतार. फेडावयास भूमिभार, कारण असे पुढे म्हणतसे. जाणोनी ज्ञानी शिरोमणी, म्हणे तप करिता युगे क्षोनी. भेटी नव्हे हरिचरणी, भूमीवरी दुर्लभ. शाप संबंधे अवतरिणी, येईल लक्ष्मी घेऊनी. तरावया लागोनी, भक्तजना समजता. परोपकार संबंधेसी, शाप द्यावा विष्णूसी. भूमिभार फेडावयासी, कारण असे म्हणोनिया. ऐसे विचारोनी मानसी, दुर्वास म्हणे विष्णूसी. अवतरोनी भूमिसी, नाना स्थानी जन्मावे. प्रसिद्ध होसी वेळ 10, उपर अवतार पूर्ण 10. सहज तू विश्वात्मा महा, स्थूळ सूक्ष्मी वससी तू. ऐसा कार्य कारण शाप, अंगीकारी जगाचा बाप. दुष्टांवरी असे कोप, सृष्टीपती पाळ करावया. ऐसे 10 अवतार झाले, असे तुवा करणी ऐकिले. महाभागवती विस्तारिले, अनंतरूपी नारायण. कार्यकारण अवतार होती, त्वचित पत्प्रकट क्वचित गुप्ती. ते ब्रह्मज्ञानी जाणती, मूढमती काय जाणे. आणिक सांगेन तुझ, विनोद झालासे सहज. अनुसूया अत्री ऋषींची भाज, पतिव्रता शिरोमणी. तिचे गृही जन्म जाहले, त्रयमूर्ती अवतरले. कपटवेश धरुनी आले, पुत्र झाले तिचे. नामधारक पुसे सिद्धासी, विनोद कथा निरोपिलीसी. देव अति प्रकट वेशी, पुत्र जाहले कवने परी. अत्री ऋषी पूर्वी कवन, कवनापासून उत्पन्न. मूळ पुरुष होता कवन, विस्तारोनी मज सांगावे. म्हणे सरस्वती गंगाधर, पुढील कथेचा विस्तार. ऐकता होय मनोहर, सकलांभीष्टे साधती. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पता श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अम्बरीशव्रत निरूपण नाम तृतीयोऽध्याय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रेय प्रणाम.